पूप सुटकेस बद्दल ऐकलंय का तुम्ही? अगदी नावाप्रमाणेच अर्थ असलेली विष्ठा वाहून नेणारी ही सुटकेस रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या अंगरक्षकाच्या हातात दिसली आणि त्यानंतर या पूप सुटकेसची चर्चा सोशल मीडियावर व्हायला लागली. पण हे नेमकं प्रकरण काय? चला जाणून घेऊया. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या परदेश दौऱ्याच्या वेळी त्यांची विष्ठा आणि मूत्र हे एका खास पाकिटातून आणि एका सुटकेसमधून गोळा करून ते मॉस्कोमध्ये आणण्याची पद्धत ही मागील अनेक वर्षांपासून चालू आहे. याबाबत पॅरिस मॅच या पब्लिकेशनच्या काही शोधपत्रकारांनी यापूर्वीच हा मुद्दा उजेडात सुद्धा आणला होता. खरं तर रशियाच्या फेडरल प्रोटेक्शन सर्व्हिसेसच्या सदस्यांना राष्ट्राध्यक्षांची विष्ठा आणि मूत्र हे एका पाकिटातून आणि मग नंतर एका स्पेशल सुटकेसमधून म्हणजेच या पूप सुटकेसमधून मॉस्कोमध्ये आणण्याची जबाबदारी सोपवली जाते. यापूर्वी जेव्हा पुतीन यांनी 2017 मध्ये फ्रान्स दौरा केला होता, 2019 मध्ये सौदी अरेबियाचा दौरा केला होता, या दोन्ही वेळेला सुद्धा ही पद्धत फॉलो करण्यात आली होती. मात्र असं करण्याचं नेमकं कारण काय? तर याविषयी माजी DIA इंटेलिजन्स अधिकारी रेबेक्का कोफेल्लर यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना असं सांगितलं होतं की रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना अशी भीती आहे की इंटेलिजन्स सर्व्हिसेसकडून त्यांच्या आरोग्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी, शोधण्यासाठी त्यांच्या विष्ठेचं विश्लेषण केलं जाऊ शकतं. स्वतः पुतीन हे आपल्या वैयक्तिक माहितीविषयी प्रचंड गोपनीयता बाळगतात. खरं तर त्यांची ही भीती सुद्धा विनाकारण नाहीये, कारण तब्बल 72 वर्ष वय असलेल्या पुतीन यांच्या आरोग्याबाबत सोशल मीडियावर वारंवार विविध चर्चा होत असतात. अगदी अलीकडची चर्चा म्हणजे पुतीन यांना न्यूरोलॉजिकल आजार पार्किन्सन्स झाला असल्याची शक्यता सुद्धा चर्चेत होती. आणि या सगळ्या चर्चा असताना आपल्या वैयक्तिक माहितीविषयी गोपनीयता बाळगण्यासाठी पुतीन हे अगदी आपल्या विष्ठा आणि मूत्राबाबत सुद्धा इतकी प्रचंड काळजी घेतात. आणि त्याहीपेक्षा महत्वाची बाब म्हणजे राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी देशाकडून सुद्धा इतक्या मोठ्या स्तरावर अगदी बारकाईने व्यवस्थापन होतं. पूप सुटकेस या संकल्पनेबद्दलची ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.